जाऊन यष्ट्यांवर आदळलाय आणि पहिलाच प्रयत्न मात्र असफल ठरलाय. लागलाय जोरदार झटका. आर रायडर्स वहाळ संघाचा सुपर डुपर स्टार फलंदाज प्रथमेश कोळी 0 बरबाद. पहिल्याच बॉलवर मात्र कॅप्टनची विकेट काढली ती कॅप्टननं आणि 0 बाद झालाय प्रथमेश कोळी. त्यामुळे आर रायडर्स वहाळ संघाचे धाबे थोडेसे दणाणले असतील. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा निर्णय मात्र घेतला. थोडासा दूरवरून स्वीप करत होता, रेंजमध्ये सुद्धा नव्हता हा स्वीपच्या, परंतु तो प्रयत्न मात्र केला गेला प्रथमेश कडून आणि या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र 0 बाद झाला. हे दोन्ही संघ पाहिले SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स आणि आर रायडर्स वहाळ अजूनपर्यंत अपराजित आहेत. त्यांच्यावर कोणत्याच संघानं विजय मिळवलेला नाहीये, परंतु पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये कोणता तरी संघ पराभूत होणार आहे या दोन टीम्स मधून. त्यामुळे दोनही चांगले संघ मी म्हणेन या सुपर 8च्या लढतीमध्ये मात्र एकमेकांच्या समोर आलेत. पहिल्या बॉलवर कॅप्टनची विकेट काढल्यानंतर आत्मविश्वास आता मात्र वाढला असेल मनोज नाईक यांचा सुद्धा. SG11 बामणडोंगरी ब्लास्टर श्रियांश अँड गौरांश, निलेशजी भगत आणि मनोजजी नाईक यांचे सुपुत्र आणि त्यांची ही नावं आपण पाहतोय आणि त्यांच्याच नावावर मात्र SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भानुदास म्हात्रेनं काय गोल्डन विकेट घेतले. पहिलाच बॉलवर मात्र क्लीन बोल्ड बाद केले प्रथमेशला. आता मात्र मोठ्या जबाबदारीनं खेळ करावा लागेल. किरण पाटील ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु आता जबाबदारी येऊन पडले. तोही स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. दुसरा चेंडू मात्र निर्धाव निघालाय. 2 निर्धाव चेंडूनं मात्र चांगली सुरुवात झाली SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. भानुदास म्हात्रेवर फार मोठी मदार आहे या संपूर्ण संघाची. पहिल्या वर्षी आपण पाहिलं होतं या संघाला खारकोपरच्या मैदानावर उल्वा नोड प्रीमियर लीग गाजवली, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता भानुदास म्हात्रे. SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघानं ती स्पर्धा जिंकली होती आणि या यंदाच्या वर्षात सुद्धा चांगला परफॉर्मन्स. यावेळेस हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. बॉल मात्र शॉर्ट मिड विकेटला सरकलाय. पहिली धाव मात्र इथे मात्र थोडासा चाच पडलाय फिल्डर, त्यामुळे दुसरी रन कंप्लीट झाले. या 2 धावांच्या मदतीनं मात्र खातं उघडलं जाईल ते आर रायडर्स वहाळ टीमचं किरण पाटीलच्या बॅटमधून. तर 0 फोडायचा होता, तो फोडला जातोय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. किरण पाटीलला मात्र एक मोठी इनिंग साकारावी लागेल या मॅचमध्ये, कारण प्रथमेश कोळी आता मात्र मैदानामध्ये नाही आहे. नाहीतर प्रथमेश कोळी असला की 25-30 धावा पटकन मात्र झटपट मात्र तो पूर्ण करत असतो आणि एक चांगली आकर्षक सुरुवात, आक्रमक सुरुवात मात्र सातत्यानं तो आपल्या टीमसाठी करून देत असतो. यावेळेस फटका फसलाय. इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही. मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल मागे चाललाय. थोडासा उशिरानं मी म्हणेन प्रयत्न केले घनश्यामनं. पहिल्यांदा जर प्रॉपर प्रयत्न झाले असते तर कदाचित बॉल पर्यंत सहज रीतीनं पोहोचून हा चेल सुद्धा टिपता आला असता, परंतु दैव बलवत्तर किरण पाटील सारख्या पाहायला गेलं तर आक्रमक शैलीच्या फलंदाजाला मात्र जीवनदान दिलं जात आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 4 वर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड. पहिले षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 4 धावा धाव फलकावर. सावधानतेनं खेळावं लागेल. सावधानतेच्या खेळाबरोबर जबाबदारी सुद्धा किरण पाटीलवर आहे, फार मोठी जबाबदारी. कारण इथून सेमीफायनलमध्ये दाखल व्हायचं असेल तर विनेश डोलकर, किरण पाटीलला मात्र मोठं योगदान देणं गरजेचं आहे. कारण प्रथमेश कोळी आता मात्र 0 बाद झाला. हे दुःख विसरून मात्र नव्यानं सुरुवात करावी लागेल या दोनही फलंदाजांना. मागच्या चेंडूवर काय झालंय, आपला कॅप्टन मात्र 0 बाद झाला, हे विसरावं लागेल. आणि आता मात्र आपल्या हातामध्ये काय आहे याचा विचार करत मात्र पुढे खेळ साकारावा लागेल त्या दोनही फलंदाजांना. गोलंदाजी चांगली होते. भानुदास मात्र आणखीन एक चान्स क्रिएट केला होता मागच्या बॉलवर. शॉट ऑफ लेंथ होता, यावेळेस मात्र पूल केलाय. किरण पाटील यावेळेस मात्र सापडलाय. डीप स्क्वेअर लेगला मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज होईल, बाद लागलाय. दुसरा झटका आर रायडर्स वहाळ टीमला. विस्फोटक फलंदाज किरण पाटील सुद्धा मैदानाच्या बाहेर. दीपक सर, आपण विचार केला ना तर मी मगाशी नमूद केलं होतं की नाणेफेक झाल्यानंतर
जो प्रश्न विचारण्यात आला भानुदास मात्रेला त्यानं असं उत्तर दिलं का आम्ही 3 सामने जिंकलोय, हम भी किसी से कम नाही दाखवून दिलाय. रायगड संघ रायडर संघ जरी टॉप संघ असेल फलंदाजी क्रमामध्ये, पण त्याच टॉपच्या फलंदाजी क्रमाला मात्र भगदाड पडलाय स्वतः संघाच्याच संघनायकानं. चांगली गोलंदाजी केले कॅप्टननं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं आणि ती योग्य आहे. आणि तीच योग्यता आपल्यामध्ये असलेली जी क्षमता आहे ती या सुपर 8च्या मॅचमध्ये दाखवून दिले भानुदास मात्रेनं. दोनही फलंदाजांना बाद केलंय. प्रथमेश कोळी 0वर, किरण पाटील 4वर भेटलाय आणि काय गोलंदाजी झाले. थोडासा फ्लाइटेड देण्याचा प्रयत्न इथे मात्र स्लोवरहून यॉर्क आपण म्हणूया, थोडासा फुलर लेन डिलिव्हरी होती. भन्नाट षटकाची मात्र समाप्ती होते. भानुदास मात्रेनं या ओव्हरमध्ये दिला फक्त आणि फक्त 4च धावा आणि तब्बल 2 दिग्गज फलंदाजांना मात्र माघारी धाडले पॅव्हेलियनमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4वर 2 अशी बिकट अवस्था रायडर्स वहाळ टीमची. चार धावांवर 2 फलंदाज बाद झालेत. विनेश टोलकर ज्याच्यामध्ये क्षमता आहे 3 षटकं खेळून एक मोठा स्कोर उभा करण्याची आणि सातत्यानं तो किमिया आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट संघाकडून अर्थातच VRCC गणेशपूर या टीमकडून खेळत असताना बऱ्याच वेळा साधले. तेच कार्य त्याला आता मात्र पूर्ण करावं लागेल, कारण प्रथमेश कोळी आणि किरण पाटील ही दोनही मोठी नावं आता मात्र पॅव्हेलियनमध्ये बसलेत आणि असं असताना मात्र या संकटामधून बाहेर काढावं लागेल. धैर्यानं मात्र सामना करावा लागेल. या संकटामधून सुद्धा तुम्हाला मात देऊ शकता येते. तर या अंधाऱ्या रात्रीवर मात्र मात देऊन तुम्हाला उजेडामध्ये आणावं लागेल या मॅचमध्ये. आणि तो कारनामा हे बराच वेळा केला आजपर्यंत विनेश टोलकरनं आणि या तीच खेळी मात्र पुन्हा एकदा साकारावी लागेल. गोलंदाजी मार्कवर क्रिश मात्र येतोय. यंगस्टार आहे या टीमचा. अकुट टप्प्याचा बॉल इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं. पुलचा फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक झेलला जातोय. तिसरा धक्का बसलाय. सुशांत कोळी आल्या पावली माघारी फिरतोय. भोपळाही फोडून न देता 0 या धावसंख्येवर मात्र शिकार ठरलाय तो क्रिश मात्रेचा. आणि रायडर्स वहाळ संघ तिसरा गडी गमावतोय. साथ देणं फार गरजेचं आहे. विनेश डोलकरनं खातं उघडलेलं नाहीये, परंतु त्याच्या बरोबरीनं मात्र खेळपट्टीवर उभं राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. रायडर्स वहाळ संघाची फलंदाजी भक्कम होती, परंतु या भक्कम फलंदाजीला आता मात्र खिंडार पाडलं जात आहे. ते गोलंदाजीमधून SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघानं एका पाठोपाठ एक ब्लास्ट करण्यास सुरुवात केली. 3 धक्के मात्र दिलेत आतापर्यंत प्रथमेश, किरण आणि सुशांतच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र मॅन फ्रॉम तरघर अक्षय म्हात्रे आणखीन एक प्रतिभावान फलंदाज या संघाचा 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. गोलंदाजीसाठी सज्ज होईल क्रिश म्हात्रे. अकुट टप्प्याचा बॉल इथे मात्र फटका प्रॉपर नव्हता, परंतु क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल विनेश टोलकर आणि अक्षय म्हात्रे यांच्यामध्ये. या 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. 6वर धावसंख्या. दोनही चेंडू जर आपण पाहिले क्रिश म्हात्रेचे तर शॉर्ट ऑफ लेंथ होते, परंतु दोनही बॉलवर मात्र टाइम करता आला नाहीये फलंदाजांना. हे टायमिंग फार महत्वाचं असतं. शॉर्ट ऑफ लेंथ जरी झाले, फुलटॉस जरी आला तर त्या चेंडूंवर मात्र बाहेर मारण्याची क्षमता असावी लागते. शेवटपर्यंत नजर ठेवायला लागते. बॅटच्या मधोमध तो चेंडू घ्यावा लागतो. व्यवस्थित संपर्क झाला नाही तर मात्र बऱ्याच वेळा झेल होण्याची शक्यता असते. आणि हेच घडलं पहिल्या दोनही चेंडूंवर. आणखीन एक शॉट ऑफ लेन. बागे हुक केलाय बॉलला डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. मच नीडेड बाउंड्री फॉर रायडर्स वहाळ टीमसाठी. हा पहिला चौकार मात्र येतोय तो अर्थातच विनेश डोलकरच्या बॅटमधून. चौकारानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी आकड्यामध्ये 10. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये जिंकला तो अर्थातच जय साई शक्ती खारकोपर संघानं. सुपर 8 मध्ये ती लढत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय.
त्यानंतर दुसरा संघ आपण पाहिला विलासस्मृती जावळे संघ, ज्या संघानं सेमीफायनलची लढत झाली. खरी तर गोची झाली ती प्रणयजी म्हात्रे यांची मागच्या मॅचमध्ये, कारण एका बाजूला मोरावे दुसऱ्या बाजूला जावळे, दोनही प्रणय म्हात्रे यांचे संघ, त्यामुळं सपोर्ट दोन्ही संघांना तेवढाच असेल. आणखीन एक शॉट आपल्याला टाकतोय, अकूट टप्प्याचे बॉल टाकतोय, परंतु यावेळेस मात्र दिशा भरकटली. अंपायरचा निर्णय मात्र येतोय व्हाईट बॉलचा इशारा. द लेजंड अंपायर असलम शेख यांच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11 11 रन्स ऑन अ बोर्ड. विनेसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, इथे मात्र थोडंसं वाईट लाईनच्या बाहेरून चाललाय. आणखीन एक अनादर व्हाईट बॉल फिनिश. रन मात्र वाढेल, गरज आहे धावांची आता मात्र, कारण सगळे धडाकेबाज जे फलंदाज होते ते थोडंसं डोक्यावर हात देऊन बसले असतील. प्रथमेश कोळी 0वर स्वीपचा घेतलेला निर्णय, त्यानंतर किरण पाटीलचा चुकलेला फटका आपण पाहिला, सुशांत कोळीचा मिसटायमिंग स्ट्रोक आपण पाहिला. 3 फलंदाज ज्यांच्यावर फार मोठी भिस्त होती. इथे मात्र समोर खेचलाय हा फटका, चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे, बॅटच्या मधोमध बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. विनेशच्या बॅट मधून निघतोय हा दुसरा चौकार. धावसंख्या 16 या आकड्यावर विनेश डोलकरला शेवटपर्यंत लढावं लागेल. आक्रमकता, संयमपणा या दोनही गोष्टी त्याला दाखवाव्या लागतील. जबाबदारीनं खेळ करावा लागेल या ग्राउंडवर. रिवर्स करण्याचा प्रयत्न इथे मात्र कम्प्लिटली बीट झाला होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, षटफाईन लेगला निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक पाहायला मिळते क्रिश म्हात्रेचं. धावसंख्या आपण पाहतोय 16 या धावसंख्येवर. विनेश डोलकर ऑन स्ट्राईक. शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र पाहावा लागेल बॉल कुठपर्यंत गेलाय. समोरच्या दिशेला टोलवलेला झेल सुटलाय. नशीब मात्र आज थोडंसं पाहायला गेलं तर आहे ते विनेश डोलकरच्या बाजूनं 2 धावा मिळतील, कारण हा झेल झाला असता तर धाबे दणाणले असते RR रायडर्सचे. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता. राकेश पाटील धावत होता, रनिंग कॅच झाली असती, मोरावे गावचा खेळाडू होता, पोहोचला सुद्धा होता. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल कॅरी करता आला नाही. या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं या ओव्हरमध्ये आल्या 14 धावा आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 18 धावा. सो 12th मॅन आपण पाहतोय किरण पाटील मैदानामध्ये जात असताना, त्यामुळे नक्कीच थोड्याशा टिप्स असतील कदाचित फलंदाजांसाठी. 2 षटकानंतर 18 धावा, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथूनही सन्माननीय विजय शेठ खारकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण या मंचावर आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे उल्हान रोड प्रीमियर लीग मध्ये. आज या स्पर्धेचा 5वा आणि अंतिम दिवस आहे. बायका फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. 3रं पर्व मात्र कोणती स्पर्धा जिंकणार. 18 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 फलंदाज गमावले, तिथून अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विनेश डोलकर आणि अक्षय म्हात्रे ही जोडी आहे. गुणवान खेळाडू आहे तरगर संघाचा अक्षय म्हात्रे, ज्याच्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी असेल. ऑन स्ट्राईक असेल गोलंदाजी मार्कवर मात्र नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटील. घनश्यामचा पहिलाच बॉल थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक यांची विकेट किती महत्वाची हेच मात्र दाखवून दिलंय, कारण विनेश डोलकर जसा पुढे सरकला होता, यष्टीरक्षकांना मात्र नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी मात्र पुढे सरकला होता. मग भले 1 धाव गेली तरी चालेल, ही सिंगल रन मात्र कंप्लीट केली जाते. बाईचा इशारा मात्र येतोय, एक धाव मात्र मिळेल
धावसंख्या 19 वर 19 रन्स ऑन बोर्ड. घनश्याम पाटीलनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केले आपल्या गोलंदाजीमधून. चेंडू जो वळवतोय, जी वळवण्याची भूमिका आहे त्याच्याकडे, चेंडूला टर्न करण्याची जी कला त्याला अवगत आहे आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी सुद्धा राहिला आहे. तर आमचे महाराष्ट्र पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होतात, तर त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर इथे षटकार चढवलाय विनेश डोलकरनं. या षटकाराच्या सहाय्यानं मात्र टीमची धावसंख्या 25 वर 25 रन्स ऑन द बोर्ड. ही विनेश डोलकर जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत आर रायडर्स वहाळ संघाच्या चाहत्यांना चिंता करण्याचं काम नसेल, कारण तो असा खेळाडू आहे, नक्कीच त्याला सुद्धा धावांची जास्त भूक आहे आणि शेवटपर्यंत राहिला तर एक चांगलं लक्ष्य, चांगलं टार्गेट मात्र जरूर सेट करू शकतो. घनश्याम पाटील ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. इथे फिरून खेळा हा फटका. शॉर्ट फायनलला मात्र चकवत बॉल चालला डीप फाईन लेगकडे. परंतु तिथे मात्र चेंडूची फील्ड केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 26 वर 26 जावा धावफलकावर. घनश्यामचा हा बॉल पोहोचवलाय अक्षय मात्रेच्या बॅट मधून मात्र हा खणखणीत षटकार. $32 रन्स 32 धावा धावफलकावर. अक्षय मात्रेचा तडाखा मात्र सहन करावा लागला. प्रॉपर टायमिंग होता मित्रमणे. थोडासा शफल क्रॉस झाला होता ऑफस्टंपच्या बाहेर आणि तदनंतर मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेचलाय. मच निडेड रन्स. आता दोनही फलंदाज आता मात्र धावा उभारत असताना आर रायडर्स वहाळ संघ पहिल्या तीनही फलंदाजांनी जे अपयशी ठरले, हे अपयश आता मात्र धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो फलंदाजीमधून. अक्षय मात्रे आता प्रेशर वाढलंय. घनश्याम पाटीलला 2-2 षटकार बसलेत या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याच्या आबाक्याच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे अक्षय मात्रेच्या बॅट मधून निघालाय आणखीन एक षटकार. तीन षटकार आता मात्र पडलेत. ज्या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा होती, जो गोलंदाज मात्र यशस्वी राहिला होता या स्पर्धेमध्ये, त्याचे चेंडू मात्र वळणारे चेंडू फलंदाजांना मात्र खेळणं मुश्किल झालं होतं. त्याच गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र या ओव्हरमध्ये 3 षटकार पडलेत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 38 या आकड्यावर. 38 रन्स 38 धावा. चांगल्या धावा उभारत असताना थोडंसं समजवलं जातंय टीमचे संघमालक मनोजी नाईक थोड्याशा टिप्स देत असताना गोलंदाज घनश्याम पाटीलला, की नन्ना मुन्ना जादूगार आहे, चुणीदार गोलंदाज, छोटा गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र समोर सुद्धा तेवढेच कसलेले फलंदाज आहेत. अक्षय मात्रे, विनेश डोलकर. मागची 3 षटकं जी टाकली होती घनश्याम पाटीलनं, 3 ओव्हर्समध्ये फक्त 21 धावा दिल्या होत्या. अकुट टप्प्याचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन हा फटका खेचलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय मात्रेच्या पॅट मधून सलग 3 षटकार. आता कुठेतरी थोडंसं हास्य प्रथमेश कोळीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय, कारण एवढ्या महत्वाच्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवर आऊट होणं यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. आणि खराब सुरुवात झाली होती आर रायडर्स वहाळ संघाची, परंतु
शेवट तुम्ही काय करताय? एखाद्या गोष्टीची सुरुवात तुम्ही चांगली केली, परंतु शेवट सुद्धा तेवढाच चांगला होणं गरजेचं आहे आणि तोच चांगला शेवट आता मात्र करत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावर. 26 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 26 धावा, 4 षटकारांचा खेळ घनश्याम पाटीलच्या अगेन्स्ट. सलग 3 षटकार मारणारा खेळाडू ठरलाय. हा 6वा फलंदाज ठरला या स्पर्धेमधील. आर रायडर्स वहाळ संघाचा अक्षय म्हात्रे पहिली कामगिरी केली होती. वरद एंटरप्राइजेस उल्बे नोड संघानं स्वराज पाटील त्यानं 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले होते. त्यानंतर निलेश इलेव्हन जावळे संघाचा फलंदाज आपण पाहिला प्रसाद घरत. प्रदीप स्मृती नावा संघाच्या 2 फलंदाजांनी हा कारनामा केला होता. जॉन्टीला आपण पाहिलं रोहन घरत आणि मित पाटील या 2 फलंदाजांनी. विनय म्हात्रे स्वर्गीय शिवदास स्मृती मोरावे संघाच्या फलंदाजांना सलग 3 षटकार मारले होते आणि आता मात्र हा कारनामा केला आर रायडर्स वहाळ संघ. प्रणयजी म्हात्रे ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना चांगले गुणसंख्या लेखक आहेत आणि या इत्थंभूत माहिती पोहोचवण्याचं काम आमच्यापर्यंत ते करतात. यावेळेचा हा बॉल थोडासा तुलनेनं खाली राहिला उल्केश कोळीचा. निर्धाव चेंडूची सांगता. 44 धावा झाल्यात. 10-12 धावा आल्या या ओव्हरमध्ये. 55च्या पुढे ही धावसंख्या गेली तर नक्कीच चांगली फाईट मात्र या मॅचमध्ये पाहता येणार आहे. उल्केश कोळी मॅन फ्रॉम मोहा कोळीवाडा. लोवा फुल टॉस बॉल बॅक टू द बॉल ड्राईव्ह. सिंगल आले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. हो, रिस्क उचलली जाते आता मात्र कारण शेवटचं षटक आहे. 2 धाबा मात्र पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे चालले 46 वर. 46. धावा 46 रन्स. थोडंसं कमालीचं कमबॅक मात्र या मॅच मध्ये केले आर रायडर्स वहाळ टीमनं. शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र समोर खेचलाय फटका. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला क्लिअर करत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट आणि या षटकाराच्या सहाय्यानं मात्र टीमचं अर्धशतक धाव फलकावर. 52 धावा कंप्लीट होत असताना आता मात्र थोडंसं चेहरा निराश दिसतोय मनोजी नाईक यांचा. सुरुवात चांगली झाली होती. 2 ओव्हर्समध्ये फक्त 18 धावा आल्या होत्या. 3 फलंदाज बाद झाले होते परंतु आता मात्र संघमालक थोडेसे नाराज असतील आपल्या गोलंदाजांवर. उल्केश कोळीच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार खेचलाय तो अर्थातच विनेश डोलकरनं आणि 52 वर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड. चांगली पार्टनरशिप मात्र रचली जाते. खूप चांगला बॉल होता. फुलर लेंथ खोदून काढलाय मिडॉनच्या दिशेनं. एकच धाव येईल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. अक्षय म्हात्रे जो ऑन स्ट्राईक असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही या डावामधील. यानंतर पहिलं सत्र समाप्त होईल परंतु ज्या पद्धतीनं आपण पाहिलं 4 वर 3 फलंदाज बाद झाले होते आणि त्यानंतर मात्र केलेली ही धावसंख्या. 3 फलंदाज 4 वर बाद होणं आणि आतापर्यंत जर विचार केला तर तब्बल 53 धावा धावफलकावर लागल्यात 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळचा हा बॉल थोडासा फुल टॉस होता. इथे मात्र वाईट घेण्याचा प्रयत्न परंतु जर बॅटला स्पर्श झाला असता तर कदाचित फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे एखादा चौकार पाहायला मिळाला असता. सिंगल रन. अतिरिक्त धाव मात्र मिळते. धावसंख्येमध्ये बदल. 54 धावा धावफलकावर कारण 4 वर 3 फलंदाज बाद असताना 54 धावांपर्यंत पोहोचणं ही फार मोठी कमाल आहे. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेचलाय हा फटका. भानुदास त्या ठिकाणी आहे. कोणतीही चुकी नाही आहे. लॉंग ऑनच्या दिशेने मध्ये मात्र हा झेल टिपत असताना फलंदाज अक्षय म्हात्रेला मात्र आपली खेळी याच ठिकाणी संपवावी लागेल. 4था झटका आर रायडर्स वहाळ संघाला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. जोगेंद्र कोळी येतोय मोहा कोळीवाडा संघाचा खेळाडू परंतु इथे विकेट घेतले. शेवटचा चेंडू आहे. विनेश डोलकर बॅटच्या मधोमध रडार मध्ये होता आणि त्याला भिरकावून दिलाय. ते अर्थातच मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. शेवट मात्र गोड केला जातोय. आर रायडर्स वहाळ संघ 4 वर 3 अशी धावसंख्या असताना पोहोचलाय तो तब्बल 60 वर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 60 धावा धावफलकावर 15च्या सरासरीनं. आता मात्र थोडीशी बॉडी लँग्वेज चेंज झाली. आर रायडर्स वहाळ संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि 61 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये असेल. SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघाला ब्लास्ट करावा लागेल. भानुदास म्हात्रेला एक लॉंग इनिंग खेळावी लागेल. भानुदास म्हात्रेवर बराच अंशी या सामन्याचं गणित अवलंबून असेल. या सामन्याचा रिझल्ट अवलंबून असेल परंतु सेमीफायनल मध्ये मात्र दाखल होणारा तिसरा संघ कोणता ठरेल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र आवाज ऐकायला मिळेल ते दिनेशजी पाटील बेलवली यांचा.
तत्पूर्वी चौथ्या सामन्याचा टॉस केला जाईल आणि मी विनंती करतोय वरद एंटरप्राइजेस उल्वे नोड आणि खारकोपर किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. एका बाजूला सुधीर शेठ ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला मात्र भास्कर शेठ घरत यांचे संघ आणि त्यांच्यामध्ये मात्र ही लढत असेल. 61 धावांचं लक्ष्य सद्यस्थितीमध्ये असेल. याची 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स टीमच्या समोर पाहावं लागेल फलंदाजी कशी होते. मयूर पाटील सारखा हुकमाचा एक्का त्यांच्या संघामध्ये. दुसऱ्या बाजूला भानुदास मात्रे स्वतः लीड करेल कॅप्टन. त्यानंतर मधल्या फळीमध्ये उल्केशला सुद्धा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला जाईल. वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड आणि खारकोपर किंग्स या दोन टीम्समध्ये नाणेफेक संपन्न केली जाईल. तर वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड आणि खारकोपर किंग्स या दोन टीम्समध्ये नाणेफेक संपन्न केली जाईल. वरद एंटरप्राइजेस भास्कर शेठ घरत साहेब आपला कॅप्टन आपण लवकर पाठवा. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. अमोल सेल्वम आपण पाहतोय आणि त्यानंतर खारकोपर किंग्स प्रतीक पाटील या दोन टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस केला जाईल. सन्माननीय प्रल्हाद शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते 4 ओव्हरची मॅच असेल. टेल इज द कॉल. हेड इट इज खारकोपर किंग्स. प्रतीक टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? समोर चांगला संघ आहे सेक्टर 18 वरद एंटरप्राइजेस उल्वे नोड आणि त्यांच्याकडे अमोल सेल्वम सारखा धडाकेबाज फलंदाज आहे. काय रणनीती असेल या संपूर्ण फलंदाजांना रोखण्याची? रणनीती अशी काहीच नाही. 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणत्या गोलंदाजांचा जास्त आज अपेक्षा असतील तुझ्या टीम्सकडून? विशाल गरज आहे, राज आहे, अव्य आहे, स्वतः मी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील प्रतीक तुला. टॉस मात्र जिंकला. टॉस विरोधामध्ये गेलाय. अमोल पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. मगाशी आपण पाहिलं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जावळे संघाने सुद्धा चांगल्या धावा कुठल्या होत्या. किती लक्ष असेल या 4 ओव्हर्समध्ये? 4 ओव्हर्समध्ये आम्ही 50 प्लस स्कोर करण्याची प्रयत्न करू. मेन आमचा स्वराज पाटील जे मिडल ऑर्डरमध्ये चांगला खेळायचा तो वैष्णोदेवीला गेला. जरासा बॅटिंग ऑर्डर पण आम्ही आता चेंजेस करायला लागलो. स्वराज पाटीलनं पहिल्या दिवशी चांगल्या मॅचेस जिंकून दिल्या होत्या, परंतु स्वराज पाटील आज स्क्वॉडमध्ये नाही आहे. अमोल सेल्वमचा परफॉर्मन्स साजेसा झालेला नाही आहे. त्यामुळे स्वराज पाटीलच्या अनुपस्थितीत अमोल सेल्वमला आज खेळावंच लागेल. काय म्हणशील तुझ्या बॅटिंगबद्दल? हो, आता जरासा फॉर्म तर जरासा म्हणजे फॉर्म तर आता बोलू शकत नाही, पण काय आम्ही प्रयत्न करेन. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लास तुझ्याकडे आहे. ग्रामीणमध्ये पाहायला गेलं तर शतक सुद्धा तुझ्या नावावर आहे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या परफॉर्मन्ससाठी. तर नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय तो खारकोपर किंग्स अर्थातच प्रतीक पाटीलला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सेमीफायनलमध्ये कोणता संघ चौथा असेल
याच्यासाठी मात्र पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तुर्तास जाऊया आपण प्रेझेंट मॅचकडे, ज्या ठिकाणी मायक्रोफोनवर जोडले जातील दिनेशजी पाटील सर. धन्यवाद दीपक पाटील सर. तर अतिशय सुरेख स्पर्धा पाहतोय UNPL. चला सामना सुरू करा प्रथमेश. अजिबात वेळ दवडायचा नाही आहे. आज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये आपण लवकर सामने संपवायचे आहेत. त्याच्यामुळे विनंती असेल 24 चेंडू 61 धावांचं आव्हान. मयूर पाटील ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला मात्र भानुदास म्हात्रे. पहिला चेंडू मात्र हा स्वैर चेंडू. विचार केला तर 3 विकेट अगदी 4 धावांवर होते. विनेश डोलकर पुन्हा एकदा अगदी श्रीकृष्णासारखा धावत आला आणि आपल्या संघाला वाचवलं. आणि सर्वात मोठा आनंदाचा क्षण म्हणजेच अक्षय म्हात्रेचं लगातार 3 षटकार चढवणं. यंदाच्या मोसमामध्ये अक्षय म्हात्रेला म्हणावा तशी सुरुवात करता आली नाही आहे, परंतु या सामन्यामध्ये काय सुंदर बरसलाय. सलग 3 चेंडूवर 3 षटकार चढवत ऐन मोकेच्या क्षणाला सामना कसा खेळायचा असतो, मोठ्या सामन्यामध्ये दर्जेदार खेळ दाखवत आपली प्रतिभा कशी सिद्ध करायची असते हे मात्र अक्षय म्हात्रेनं दाखवलं. विनेश डोलकर आणि प्रथमेश मात्र शून्यावर गेला, पण विनेशने मात्र ताकदीचा खेळ दाखवला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहिलं आहे आपण. शॉर्ट अक्षर कव्हरला अक्षय म्हात्रे जरूर होता, पण तुम्ही त्या धाव मात्र येते 1. आणि मयूर पाटील आपल्या वाट्याची पहिली धाव पूर्ण करतोय, आपलं खातं उघडतोय. आव्हान वाटलं होतं की 40-50पर्यंत राहील. प्रथमेश कोळीने सांगितलं होतं की 45-50पर्यंत आम्ही मजल मारू, परंतु त्याच्यापेक्षाही अपेक्षापेक्षाही मोठं आव्हान उभं केलं आहे. प्रल्हाददादा भगत यांचंही या मंचावर आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खूप चांगला काम स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं लाभलं आहे. कुंडेवाड स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं पाहिलं आणि आज या 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये मात्र अहोरात्र मेहनत घेताना पाहतोय. स्ट्राईकवर पहिल्यांदा भानुदास म्हात्रे. सन्माननीय विजय शेठ खारकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. नक्कीच साहेब ट्रॉफी ज्याच्या नावानं नेहमीच ठेवली जाते वाढदिवसानिमित्तानं, परंतु आता मात्र पोस्टपोन करण्यात आली आहे. कदाचित पुढे खेळवण्यात येईल, परंतु आदरणीय विजयजी खारकर साहेब 40+ मास्टर्स आणि त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आहे. कित्येक वर्ष त्यांच्या समवेत आम्ही जोडलो गेलो आहे, त्यांचंही मनपूर्वक कौतुक. आणि इथे आपल्या कर्णधार पदाला साजेसा खेळ मात्र भानुदास म्हात्रे करतोय. त्याला माहिती आहे धावा जोडायच्या आहेत, धावा करायच्या असतील तर मला लढावं लागेल, मला झुंजावं लागेल आणि लढाई या खेळ दाखवत मात्र या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बहारदार खेळ दाखवत आपण विजयाला आरूढ व्हावं लागेल. परंतु एका बाजूला मास्टर माइंड कर्णधार प्रथमेश कोळी आहे, किरण पाटीलची साथ त्यांना लाभते. अक्षय म्हात्रे आहेत, अनेक दिग्गज खेळाडू संघामध्ये आहेत आणि त्याची साथ लाभत मात्र कशा प्रकारे खेळ होईल. धावणकर धावा लागल्या, त्या तब्बल 6. फुलटॉस चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. इथे धाव होऊ शकली असती, परंतु भानुदास मात्र तयार नव्हता धावेला आणि त्याच्यामुळे मात्र ही फुलटॉस चेंडूवर मोठा फटका प्रहार झाला नाही. धाव मात्र आली नाही. धाव होऊ शकली असती, परंतु 1 धाव घेण्यासाठी तयार नव्हता जरूर काही भानुदास म्हात्रे. राईट आर्म राऊंड द विकेट. डावखऱ्या भानुदास म्हात्रेला आलाय आणि काय सुरेख चेंडू फेकलाय. अतिशय सुरेख, अतिशय गुणवान गोलंदाजानं मात्र हा चेंडू सुरेख फेकलाय आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये निव्वळ धावा दिलेत त्या 6. 61 धावांचं मोठं आव्हान 15.25च्या सरासरीनं पूर्ण करायचं आहे. एक मोठा फटका या अंतिम चेंडूवर येईल का? भानुदास म्हात्रे कमाल करत या सामन्यामध्ये आपण अस्तित्व कायम ठेवेल का? 2 संघ. तिसरा सामना आजच्या दिवसात आपण पाहतो. एका बाजूला RR रायडर्स वहाळ संघ समीर पाटील साहेबांचा, तर एका बाजूला HG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स मनोज नाईक यांचा हा संघ. अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. काय सुंदर चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. लेग स्टिकवर ब्लॉकफेल पद्धतीने फेकला. परफेक्ट यॉर्कर होता, सक्षमतेनं खेळून काढला तो, म्हणजेच स्क्वेअर लेगला भानुदास म्हात्रेनं. आणि धाव मात्र आली 1. पहिल्या षटकाची सांगता झाली. पुन्हा एकदा आपली योग्यता सार्थ ठरवत प्रथमेश कोळीनं धावा दिल्या, निव्वळ 7 धावा. पहिल्या षटकाची सांगता झाली, 7 धावा आल्या, 18 चेंडू आणि तब्बल 54 धावांचं आव्हान आहे. टीम मिटिंग फार वेळ घ्यायची नाही आहे, कारण आपल्याकडे वेळ वारंवार सांगतो खूप कमी आहे. यानंतरचा जो सामना आहे तो म्हणजेच खारकोपर किंग्स बनाम वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वेनोड संघानं रेडी राहायचं आहे. मैदान अजिबात रिकामं सोडायचं नाही. सामना संपला की लगेचच
क्षेत्ररक्षण सजवायचं खारकोपर किंग संघानं आणि 2 फलंदाजी पाठवायचे आहेत वर्ध एंटरप्राइजेस सेक्टर 18 उलवनोर संघानं. पण इथे मात्र एक षटकाचा वाजवी खेळ संपला. धापाकडे धावा लागला निव्वळ 7. सर्वात मोठी जमेची बाब SG11 मामंडोंगरी संघासाठी ती म्हणजेच विकेट एकही गमावली नाही. कारण क्षमता आहे भानुदास म्हात्रेमध्ये, क्षमता आहे मयूर पाटीलमध्ये मोठे फटके लगावण्याची. ते मोठे फटके लगावले जातील का की गोलंदाज धीरज पाटील रोखून धरेल. 18 चेंडू भलं मोठं 54 धावांचा पाठला करायचा आहे. आव्हान कडवं आणि कडवं होत चाललंय. चला सामना सुरू करा प्लीज. 20 मिनिटाच्या आत सामना संपवला तर शाबासकीच मिळेल. त्याच्यामुळे सामना लवकर सुरू करा. गोलंदाजीच्या मार्कवर धीरज पाटील, वहाळ संघाचा हा ताकदवान गोलंदाज, संघ मालक सुद्धा वहाळ समीर पाटील. स्ट्राईकवर भानुदास म्हात्रे. प्रयत्न इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा होणं गरजेचं होतं. ड्राईव्ह लागण्याची गरज होती परंतु इथे मात्र झेल बराच वेळ हवेत होता. 3 क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडू मात्र जाऊन मध्ये विसावला. सेकंड स्लीपमध्ये हा झेल होता आणि उंच गेला होता चेंडू जरूर, परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक हा पोहोचू शकला नाही. त्याच्यामुळे धाव मात्र आली 1. पहिला चेंडू धीरज पाटीलचा मात्र चांगला पडलाय कारण अशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु अशानंतर मात्र निराशाही पाहतोय. स्ट्राईकवर मयूर पाटील. यंदा मुलबा संघासाठी चांगली आणि भरीव कामगिरी करताना पाहिलंय तो मयूर पाटील या सामन्यामध्ये. कारण प्रथमेश कोळीने सांगितलंय की मागच्या वर्षी सुपर 6 संघ पराभूत झाला होता, ते उष्ट्या काढायचं आहे आणि प्रथमेश कोळी शून्यावरती परतल्यानंतर मात्र त्या संघ अडचणीमध्ये आला होता. जवळपास ओव्हरपिच चेंडू कारण लाईनवर पडतोय. चेंडू फळीचा खेळ आणि चेंडू फळीच्या खेळामध्ये अजिबात कॉन्टॅक्ट नाही. या सामन्याचा आनंद गव्हाणगावच्या म्हणजे विशू कोळी हेही घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक कौतुक. अतिशय सुरेख स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आणि अगदी या संपूर्ण आयोजन कमिटीनं शिवाजीनगर असेल, शिवाजीनगर प्रतिष्ठान, अमरजी कडू असेल, अमरजी पाटील साहेब असतील, हे सर्व मंडळीने एकत्र येत मात्र तब्बल 16 गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र आले आणि इथे मात्र हे आयोजन अतिउत्तम. या अतिउत्तमाबरोबर फटकाही अतिउत्तम आला आणि मिडविकेटच्या डोक्यावरून अगदी किल्ले सिंहगड स्टँडच्या डोक्यावरून भिरकावून दिला मयूर पाटीलनं हा मात्र ताकदवान षटकार. या षटकारांना धापालकावर धावा लागतायत तब्बल 14. 3 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय आणि धापालकावर धावा 1.3 षटकानंतर बिनबाद तब्बल 14 धावा. 3 चेंडूमध्ये 7 धावा आता पण धीरज पाटीलनं मोजलेत कारण धावा रोखणं गरजेचं आहे. रायडर्स वहाळ संघाला तर धावा जमवणं गरजेचं आहे. SG11 बामणडोंगरी संघाला. बामणडोंगरी ब्लास्टर्स इथे मात्र ब्लास्ट करतील का कारण प्रत्येक संघाला उत्सुकता आहे ही ट्रॉफी उचलण्याची. प्रत्येक संघाला वाटतं ही स्पर्धा आम्ही जिंकावी. उलवा नोडमधला ताकदीचा संघ कोण ही येणारी वेळ ठरवेल आणि त्यासाठी मात्र हे 16 संघ आमने सामने लढले. काय सुरेख खेळ. एकमेकांच्या विरोधात लढताना मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून उलवेनवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून हातात हात घालत मात्र मैत्रीपूर्ण लढती अनेक पाहिल्या. अकोटप्प्याचा चेंडू मयूर पाटील थांबणार नाही. अगदी रडारमध्ये चेंडू आला आणि पुन्हा एकदा मिड विकेटची एरिया अगदी क्लिअर करत काय सुरेखरित्या चेंडू भिरकावलाय. आणखीन एक येतोय मोठा षटकार. इथे मात्र चांगला कमबॅक पाहतो. 2 षटकार जरूर खाले धीरज पाटीलनं परंतु चांगला कमबॅक मिळवला आहे. हा अंतिम चेंडू कसा फेकेल हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
धावपळकर धावा लागत तब्बल 21 13 चेंडू आणि 40 धावा. या चेंडूवर धावा किती येतील? कुठं चेंडू नक्की सुरेख चेंडू होता. लॉंगॉपला ट्रॅव्हल झालाय. दर्शन चेंडू परत येईल, उचलेल, निव्वळ 1 धाव मात्र मिळते. रोखून धरलंय अक्षरशः भानुदास मात्रेला, कारण भानुदास मात्रेनं 6 चेंडूवर सामोरं गेलाय. 7 धावा वैयक्तिक जमवल्यात. मयूर पाटील मात्र नक्कीच बरं असलाय, त्यानं 6 चेंडूमध्ये धावा जमवल्यात. त्या तब्बल 14. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद तब्बल 22 धावा. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान आहे. प्रथमेश कोळीची रणनीती काय असेल? 39 धावा रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला मात्र तो चेंडू हातात देईल? परंतु 2 सलामवीर अजूनही क्रीजवर आहेत ब्राह्मणडोंगरी ब्लास्टर्स संघाचे. HG11 ब्राह्मणडोंगरी ब्लास्टर्स संघ ओळख आहे मोठी फलंदाजी करण्यामध्ये भानुदास मात्रेचं नाव आहे. मयूर पाटील ते षटकार जरूर दाखवलेत, परंतु भानुदास मात्रे अजूनही तात्पडतोय. प्रथमेश कोळीनं 7 धावा, धीरज पाटीलनं 15 धावा, 2 षटकार जरूर खाल्ले, परंतु तरी नंतरच्या 4 चेंडूवर मात्र भरीव कामगिरी. गोलंदाजीमध्ये गोलंदाज नवीन गोलंदाजी हातामध्ये चेंडू अतिशय दर्जेदार असा गोलंदाज त्याची ओळख आहे जोगेंद्र कोळी, मॅन फ्रॉम मोहा. अतिशय सुरेख असा गोलंदाज, त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. हे षटक ठरवेल की अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील, कशा प्रकारची गोलंदाजी मी करेन, कारण हे षटकच ठरवणार आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना कुठे आणि कसा राहील. विनय जोडकरचा अफलातून खेळ पुन्हा एकदा मी निहाळला. जबाबदारीचा खेळ जी गरज होती ती जबाबदारी दाखवली. अक्षय मात्रेनं मात्र परिपूर्ण खेळ केला आणि त्याच्यामुळेच धाबांवर धावा लागल्या तब्बल 60. 61 धावांचं आव्हान आहे. जोगेंद्र कोळीच्या हातामध्ये चेंडू आहे. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पहिल्या 2 गोलंदाजीने आपली कामगिरी चोख बजावली आहे. आता मात्र उर्वरित 2 वेळ तुम्ही दवडताय प्रथमेश कोळी, प्लीज जरा पंच सुद्धा तुम्हाला इशारा करते जाता. स्ट्रॅटर्जी टाइमआउट घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही टाइमआउट होते, जास्त टाइम जातोय, त्याच्यामुळे विनंती करतोय की आपण वेळ दवडू नका. जोगेंद्र कोळी चेंडू हवेत आहे. इथे मात्र पाहिलं, निरखून पाहिलं, क्या बात. वाटलं होतं की चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर, मोठा फटका कन्वर्ट होईल का? धीरज पाटीलनं मात्र हा वेल झेल टिपला. चेंडूकडे फक्त आणि फक्त निहाळत राहिला. पहिल्यांदा वाटला की अंतर चेंडू जरूर गाठणार, परंतु अंतर नाही. स्ट्राईक साठी हॅलो, या दरम्यान एक निवेदन येतोय. निहाळ स्पोर्ट्स उल्वे तिथे जो बॅनर, त्या समोर जी गाडी आहे रिक्षाच्या पाठीमागे 2 व्हीलर, त्या आरसी जरा बाजूला करायचे किंवा खाली करायचे. समोर अगदी ती आईस्क्रीमवाल्याची जी गाडी आहे त्याच्या पुढे रिक्षाच्या पाठीमागे एक गाडी आहे, लाल गाडी तिकडे जी उभी, हां तिकडेच तिथे जी 2 व्हीलर आहे त्या 2 व्हीलरच्या आरसी तिथे पॅव्हिलियनमध्ये मात्र डोळ्यावर येते. जरा विनंती करतो प्रेक्षकांना ती कोणतरी खाली करा. त्याचबरोबर किल्ले रायगडच्या बाजूला रिक्षा उभी आहे सरबतवाल्याच्या मध्ये, ते पंचायत सांगितले रिक्षासाठी मागे काय, कारण ती काचवर रिफ्लेक्शन पडतं. ती जी रिक्षासमोर उभी आहे ती आडवी उभी करा असं आयोजकांकडून विनंती येते. इथे पाहतोय की पहिल्या चेंडूवर विकेट, मात्र मोठी विकेट होती भानुदास मात्रेची, कारण ती विकेटची गरज होती, ती विकेट मात्र मिळवली. पंच आमच्याकडे वळतायत. हा मात्र स्क्वेअर चेंडू. जोगेंद्र कोळी जी ओळख आहे गोलंदाजीची, गोलंदाजी ओळख पुन्हा पटवून देताना, कारण सर्वात मोठी विकेट भानुदास मात्रेला परतवलाय. नवीन फलंदाज राकेश पाटील जरूर आलाय, परंतु मयूर पाटील मात्र ऑन स्क्रीन अगदी फ्रंटला उभं राहून त्याला खेळावा लागणार आहे. गोटप्प्याचा चेंडू नीटचा फटका होता, जरा आला नाहीये. शतरशे तिकडे रेडी होता मिड विकेटला, अगदी डीप स्क्वेअरच्या मध्ये, त्याच्यामुळे त्यांनी मात्र 1 धाव दिली आणि फक्त एंड बदलला. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय. 9 चेंडू 36 धावा.
प्रत्येक चेंडूवर चौकार. 9 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक रेडी आहे लॉंग ऑफला. त्यानं मात्र हा चेंडू उचलला, फेकला. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. योगेंद्र कोळी अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. काय सुरेख खेळतोय आर आर रायडर्स वहाळ संघ, सुरेख रणनीती सहित. अगो टप्प्याचा चेंडू इथे मात्र पॉईंटच्या दिशेतून डीप थर्मच्या दिशेने चेंडू जाईल सरळ सीमारेच्या बाहेर. अखो टप्प्याचा चेंडू प्रयोग केला योगेंद्र कोळीनं, प्रयोग अंगलट आला आणि इथे मात्र गेला चौकार. 7 चेंडू 31 धावा. सात चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. योगेंद्र कोळी पुन्हा एकदा सज्ज. या चेंडूवर मात्र सुंदर फटका पाहतोय आपण. कवरच्या डोक्यावरून फटकावलाय, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण करण पाटीलच्या माध्यमातून बेलपाडा. अतिशय सुरक्षित रक्षण, चांगला फटका पीक केला होता मयूर पाटीलनं, पण ती अंतिम चेंडूवर धाव मात्र आणि निव्वळ आणि निव्वळ 1. त्याच्यामुळे गणित बदललं आणि गणित सर्वात मोठं राहिलं. 6 चेंडू आणि तब्बल 30 धावा. त्याला टाइम जास्त घ्यायचा नाही प्रथमेश कोळी, वारंवार विनंती येते आपल्याला आयोजकाकडूनही. आणि 6 चेंडू 30 धावांचं सर्वात मोठं गणित. कार्कोपर किंग संघ प्रतीक पाटला पण रेडी राहायचं आहे. सर्व खेळाडू रेडी राहा. आपण वरद एंटरप्राइजेस संघ आपणही रेडी राहा. आपल्या सर्वांना विनंती येते आयोजकाकडून आमच्याकडून की आपण वेळ दौडू नका आणि सामना संपला की मैदान अजिबात रिकामं सोडायचं नाही आहे. लगेचच सामना सुरू करायचा आहे. थोडी घाई करणं गरजेचं आहे. पण इथे मात्र पाहतो या 6 चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग केला जाईल का. पाणी तर नक्कीच पाणी दिला जाईल, घ्यायचं लगेचच. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल आतापर्यंत जर खेळाचा पाहिलं एक बॅलन्स सामना, ज्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवर पूर्वार्धामध्ये प्रथमेश कोळी बाद झाल्यानंतर मात्र आर आर रायडर्स वहाल संघाच्या या खेळाडूने मात्र थोडीशी मनधैर्य खच्चीकरण झालं, परंतु विनेश डोळकरकडे ती क्षमता आहे, ती क्षमता सिद्ध केली. ज्यानं 13 चेंडूमध्ये 2 चौकार 3 षटकारासहित तब्बल 34 धावा जोडल्या. नंतर मात्र अक्षय मात्रेनं लाजवाब खेळ यंदाच्या मोसमातला दाखवला. सलग 3 षटकार घेतले आणि 18 धावांची बहुमूल्य इनिंग खेळला. त्याच्यामध्ये घनश्याम पाटीलवर मात्र 26 धावा लुटल्या गेल्या. उल्केश कोळी ताकदवान गोलंदाज आहे, त्या उल्केश कोळीला सुद्धा 16 धावा आल्या आणि नंतर मात्र धावांचं आव्हान मोठं उभं झालं 61 धावांचं. 61 धावांचा पाठलाग करताना प्रथमेश कोळीनं 7 धावा मोजल्या, धीरज पाटीलनं 15 धावा आणि जोगेंद्र कोळीनं मात्र निव्वळ 9 धावा. येणारे 6 चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर प्रवेश कोळी. पहिला चेंडू फर्स्ट इन रो, पहिला आलाय फटका, दे धक्का घे छक्का. आणि अशा प्रकारे वन मॅन आर्मी सारखा मयूर पाटील लढतोय आणि पहिल्या चेंडूवर लगावतोय षटकार. सामना जणू काही संपला नाहीये, अजूनही मी उभा आहे. आम्ही अजून उमेद सोडली नाही, आम्ही अजून सामना सोडला नाही. 5 चेंडू 24 धावा, 4 मोठे फटके, 4 मोठे फटके. उल्केश अजून बाकी आहे पॅव्हिलियन मध्ये आणि त्याच्यामुळे जिथे माहीत आहे की मयूर पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. चेंडू द्यायचा आहे. सध्याकडे चेंडू आहे तर नक्कीच सामना सुरू करायचा आहे. आपण पाहतोय इनाने 5 चेंडू 24 धावा, सामना अजून संपला नाहीये. रणनीती आखली जाईल. पाहतोय आपण प्रथमेश कोळीची. हा मात्र खेळ, हा चेंडू सोयरी चेंडू, सुरेख सुरेख. सामना संपला नाही, आव्हान अजून जिवंत आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. एका षटकामध्ये 30 धावांची गरज आहे. प्रेशर मध्ये गोलंदाज अचानक का आला प्रवेश कोळी, कारण पहिल्या चेंडूवर मयूर पाटीलनं लगावला षटकार. 1 षटकार 1 स्क्वेअर चेंडू आणि आता मात्र गणित आहे 5 चेंडू 23 धावा.
2 निर्धाव चेंडू सामना संपवतील, परंतु प्रत्येक चेंडू आलेला फटका मात्र सामन्यामध्ये जान आणतील. लाजवाब फटकेबाजी, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक मोठा फटका. क्या बात, लाजवाब खेळ. 30 धावांचा पाठलाग करतोय हा संघ एका षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 13 धावा आणि आत्ता गणित आहे 4 चेंडू 17 धावा. अफलातून इनिंग साकारतोय, स्वप्नवत इनिंग मात्र साकारतोय मयूर पाटील. नवा इतिहास रचला जाईल का? 30 धावांचा पाठलाग मयूर पाटील आपल्या फलंदाजीनं करेल का? प्रश्न नवीन नवीन निर्माण झालाय, त्या प्रश्नाचं उत्तर हा मयूर पाटील देईल काय? आतापर्यंत 4 षटकाऱ्या इनिंग मध्ये लगावल्यात एकट्या मयूर पाटीलनं. अतिशय सुरेख आणि दर्जेदार खेळ. 4 चेंडू 17 धावा. 2 चेंडू फक्त निर्धाव टाकायचे होते, त्याच्यामध्ये एक वाईट टाकलाय. रणनीती आखली जातीये, खेळ मात्र रंगवला जातोय, परंतु मयूर पाटील मात्र आपल्या फलंदाजीने प्रभावित करत या सामन्यामध्ये रंग भरतोय. रमेश कोळी, अगोटाप्याचा चेंडू, इथे मात्र चेंडू सीमारेषा लागत जाईल का? परंतु चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून हा येतोय आणखीन एक चौकार. सामन्यामध्ये उत्सुकता मात्र अफलातून खूप खूप वाढतीये. उत्सुकता सीगेला पोहोचलीये. काय सुरेख खेळ आहे. प्रवेश कोळीवर मात्र प्रेशर निर्माण झालाय. 3-13 काम बिघाडा. 3 चेंडू 13 धावा. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती 12 चेंडूमध्ये मयूर पाटील खेळतोय आणि एकटा मयूर पाटील अक्षरशः आर रायडर संघाला नडलाय. काय सुरेख फलंदाजी. 3 चेंडू 13 धावा. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर. हा अजून जवळ राहा किरण पाटील. धन्यवाद. हे रिस्क किरण पाटील मात्र चलाकी दाखवतोय. हलू शकत नाही आपण, पण इथे मात्र खेळ पहा या 2 मित्रांचा. पण मित्र नाही, इथे मात्र प्रतिस्पर्धी बनतायत. 2 खेळाडू दोघांची मैत्री, पण मैत्री जग जाहीर जरी असले तरी प्रतिस्पर्धी या सामन्यामध्ये आहेत आणि हीच खरं यश आहे. उलवानोड प्रीमियर लीग 2 सख्खे मित्र मात्र आमने सामने प्रतिस्पर्धी लढतायत. 3 चेंडू 13 धावा. प्रवेश कोळी, फलंदाज बाद. क्या बात. सुरेख फटका कनेक्ट जरूर केला होता मयूर पाटीलनं. आपल्या परीनं या सामन्यामध्ये रंग भरले. खूप सुंदर अफलातून इनिंग. हॅट्स ऑफ यू. अप्रतिम खेळ. 30 धावांचा पाठलाग 6 चेंडूमध्ये करायचा होता आणि अशा वेळेला आपल्या बॅटमधून आशा पल्लवित करणं हे सुद्धा फार मोठं स्वप्न आहे. ते स्वप्न आपल्या परीनं होत आहे. आदरणीय मनोजी फडतर साहेब यांना विनंती करतोय. गव्हाण गावचे आदर्श व्यक्तिमत्व, अतिशय मनमिळावं असं हे व्यक्तिमत्व मनोजी फडतर साहेब यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. गव्हाण टुर्नामेंटच्या समवेत त्यांच्या बरोबरही त्यांना भेटण्याचा योग आला होता. ते मनोजी फडतर साहेब यांना विनंती करतोय. पहा क्या बात, क्या बात. सामन्यामध्ये जान कायम राखून ठेवली गेली आहे. काय फटकेबाजी खाली आहे. प्रवेश कोळीवर हल्ला झालाय. 1 चेंडू 7 धावा. 1 खराब चेंडू सामन्याचं चित्र बदलेल, पण 1 मोठा फटका सुपर ओव्हर खेळेल. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना आमचे गुणलेखक प्रणय मात्रे सांगतायत या राकेश पाटीलनं आतापर्यंत 5 वेळा असा भीम पराक्रम केलाय. सामना सुरू करा प्लीज. वारंवार मीटिंग 30 धावांची गरज. सामना सुरू करायचा. 1 चेंडू 7 धावा बरोबरीत झाल्या सुपर ओव्हर आणि राकेश पाटीलचा भीम पराक्रम. आतापर्यंत प्रणय मात्रेने सांगितला की 5 सामन्यामध्ये 1 चेंडूवर 6 धावांची गरज असताना
याच राकेश पाटीलनं षटकार चालवलाय. मनोजी पडदे साहेब यांचं मात्र मनपूर्वक स्वागत या मंचावर उलवेनवर प्रीमियर लीग मध्ये. दादा आपलं सहर्ष स्वागत करतोय. एक चेंडू क्रिकेटचं थरार नाट्य रंगतंय. प्लीज जरा वेळ नका दौडू तुम्ही प्लीज. एक चेंडू 7 धावा, बरोबरीसाठी 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावा बरोबरी साधत इथे मात्र सुपर ओव्हर खेळली जाईल का की उल्केश कोळी आणखीन काही नवीन पराक्रम करेल. क्या बात, क्या बात, क्या बात. सुरेख दर्जेदार किरण पाटीलने कमाल शेवटी दाखवलीच. त्या कमालीनं मयूर पाटीलला बाद केलं आणि इथे मात्र पाहतोय अंतिम चेंडू. जोरदार टाळा मित्रांनो. फुल टॉस चेंडू मिस झाला. राकेश पाटील स्लोवर चेंडू टाकला आणि इथे मात्र प्रवेश कोळीवर जो दडपण आला होता दडपण मात्र आता कमी होतोय. 30 धावांचं आव्हान होतं. त्या 30 धावा जवळपास गेल्या होत्या परंतु अंतिम चेंडूवर राहिला 7 धावा. हा चेंडू टाकला निर्धाव आणि अशा प्रकारे मात्र विजय होतोय RR रायडर्स वहाळ संघ. मयूर पाटील हॅट्स ऑफ यू. अफलातून इनिंग आपल्या माध्यमातून या सामन्यामध्ये रंग भरले आणि ज्याप्रमाणे आपण आशा जिवंत ठेवल्या, पल्लवित केल्या, ज्योत कायम पेटत ठेवली त्याबद्दल आपलंही विशेष कौतुक. अफलातून खेळ परंतु SG11 बामणडोंगरी ब्लास्टर संघाचा प्रवास इथेच थांबतोय. हार्ड लक परंतु दर्जेदार खेळ केल्याबद्दल भानुदास मात्रे, उल्केश कोळी आणि खऱ्या अर्थाने मयूर पाटलांचं खूप खूप कौतुक. आणि एका बाजूला मात्र RR रायडर्स वहाळ संघ मात्र असं वाटलं होतं की सामना एकतर्फी नेईल